हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सिम्पल पण खूप इफेक्टिव्ह हेअर मास्क. तुमचे पण केस असे फ्रीझी ड्राय खूप रफ होतात का? स्पेशली जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्याच्यानंतर केस खूप रफ होतात आणि असे फुगल्यासारखे दिसतात. याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याच्यावरचा उपायसुद्धा कळेल. तुम्ही पाहू शकता, मला पण सेम प्रॉब्लेम फेस करावा लागत होता. केसामध्ये अजिबात शाईन नव्हती आणि फ्रीज कंट्रोल तर अजिबात होत नव्हता. मग मी हे होममेड हेअर मास्क ट्राय केलं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघू शकता. हे हेअर मास्क खरंच खूप छान आहे आणि आपल्या केसाला एक नॅचरल शाईन देते आणि फ्रीज कंट्रोलसुद्धा करते. चला तर मग पाहूया आपण हेअर मास्क बनवायचे कसे. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2-3 चम्मच जवस, एक मोठा ग्लास भरून पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जवस टाकायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. आणि हे मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिट उकळून झाल्यानंतर जेव्हा जे आपल्याला पाणी जेलसारखं दिसायला लागेल तेव्हा गॅस बंद करायचा. इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या. आपलं जेल तयार झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून एका चाळणीच्या मदतीने हे जेल गरम असतानाच गाळून घ्यायचं, कारण हे जेल थंड झाल्यानंतर गाळायला खूप अवघड जाते. हे जेल थंड झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये ॲलोवेरा जेल किंवा 1 चम्मच कोकोनट ऑइलसुद्धा घालू शकता. हे ऑप्शनल आहे. फ्रीझी केस होण्याचं आपण कारण जाणून घेऊया आता. आपण ज्या वातावरणात राहतो ते पण खूप मॅटर करते आपल्या केसांच्या हेल्थसाठी. जर ह्युमिड वातावरण असेल तर केस फ्रीझी होतात. तसेच आपण वापरत असलेले हीट्स प्रोडक्ट वगैरे पण आपल्या केसांना खूप डॅमेज करतात. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण वापरत असलेला शॅम्पू. आपण जर खूप स्ट्रॉंग शॅम्पू वापरत असेल तर त्यामुळे आपल्या केसातील नॅचरल ऑइल जे आहे ते निघून जाते, म्हणून आपल्या केसामधली शाईन तसेच फ्रीझीनेस वाढतो. हे कमी करण्यासाठी आपण माइल्ड शॅम्पू वापरला पाहिजे. मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे जेल क्लीन स्कॅल्पवर आणि हेअर लेंथवर लावून घ्या. जेथे जास्त फ्रीज आहे तेथे तुम्ही जास्त फोकस करा. हे मास्क लावून झाल्यानंतर कमीत कमी 30 ते 40 मिनिटं आपल्या केसात तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. या मास्कमुळे फ्रीज कंट्रोल होतो, केस स्मूथ होतात आणि सॉफ्ट होतात, केसामध्ये नॅचरल शाईन येते. तसेच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे केमिकल फ्री आहे. मार्केटमध्ये तर खूप सारे जेल अवेलेबल आहेत, पण त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात ज्यामुळे आपले केस जास्त डॅमेज होतात. त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम लगेच्या लगे आपल्या केसावर दिसत जरी नसला तरी लाँग टर्मसाठी आपले केस खूप जास्त डॅमेज होतात. म्हणून आपण असेच नॅचरल आणि होममेड हेअर केअर टिप्स या चॅनलवर शेअर करते, तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार. फ्रीझी हेअरला कंट्रोल करण्यासाठी फ्लॅक्ससीड जेलच का वापरायचं हे जाणून घेऊया आपण. फ्लॅक्ससीड जेलमध्ये ओमेगा 3, व्हिटॅमिन ई आणि फायबर असतात, म्हणून हे केस स्मूथ आणि शायनी तसेच हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. फ्लॅक्ससीड जेल हे नॅचरल कंडिशनिंग करतो, केस स्मूथ आणि मॅनेजेबल ठेवतो. तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे केस डल आणि दिसत नाहीत, तसेच हेल्दी शाईन केसांमध्ये येते. व्हिटॅमिन ई आणि प्रोटीनमुळे स्कॅल्प हेल्दी राहते, तसेच ग्रोथला पण सपोर्ट मिळतो. आणि याच्या रेग्युलर यूजमुळे ब्रेकेज कमी होते, तसेच केस मजबूतसुद्धा होतात. हे जेल स्कॅल्पला हायड्रेटेड ठेवतो, तसेच ड्रायनेस आणि डॅन्ड्रफसुद्धा कमी करतो. या जेलचा उपयोग तुम्ही स्टायलिंग जेल म्हणून सुद्धा करू शकता. त्यासाठी आपल्या ओल्या केसामध्ये हे जेल लावल्यास ते स्टायलिंग जेलचे सुद्धा काम करते. हे मास्क मी 2 आठवड्यातून एकदा तरी नक्की यूज करते आणि याचे खूप चांगले रिझल्ट मला दिसतात. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मास्क कसे वाटले आहे. तुम्हाला काही सजेशन कळवायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आणखी एक अशीच सिम्पल हेअर केअर रुटीन टिप्स शेअर करणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.